पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान लाखो वारकऱ्यांबरोबर होतं. आळंदीहून पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, तरडगाव, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव, वाखरी आणि पंढरी. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्ग हा देहू इथून सुरू होतो. पहिला मुक्काम इनामदारवाडा. चिंचोलीच्या निगडी मार्गे आकुर्डी, पिंपरी, पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरखंड, वडवली, बारामती, सनसर, अंधुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज इथं गोल रिंगण, माळीगावात उभं रिंगण, बोरगाव, पिरोची कुरेली, वाघडवस्ती, बंडी शेगाव, वाखरी आणि श्री क्षेत्र पंढरपूर. अशा टप्प्याटप्प्यानं सगळ्या पालख्या आषाढी दशमीच्या दिवशी पंढरीत दाखल होतात आणि त्यांची विधिवत पूजा करून एकादशीच्या दिवशी संपूर्ण पंढरपुरात प्रदक्षिणा घातली जाते. तब्बल 15-3 आठवडे असे लाखो वारकरी दिंड्या, पताका, उरी, तुळशीमाळ, अबीर, गुलाल उधळत डोक्यावर तुळशी वृंदावर घेऊन त्या विठ्ठलाची मूर्ती घेऊन चला माऊली असं म्हणत ज्ञानबा तुकाराम, बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय असा गजर करत, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे मावळे गनिमांना ठेचण्यासाठी हर हर महादेवची गर्जना करत कडेकपारीतून मार्गक्रमणा करायचे, तसेच हे विषयरूपी गनिमांना ठेचण्यासाठी या हरिनामाचा गजर कडेकपारीतून गरजत ते निघतात. संसारातली सगळी सुख दुःख विसरून मग तो वारकरी लहान असो किंवा मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून मी एक वारकरी आहे असाच मिरवतो. जागोजागी अनेक भाविक भक्त पिण्याच्या पाण्याची, जेवणाची सोय करतात. हा प्रवास पावसाळ्यातला असल्यानं कोणी छत्र्या, रेनकोट, गरमागरम जेवण देतो. एवढंच काय, मिठाईचे बॉक्ससुद्धा वाटले जातात. हा चालत येणारा प्रत्येक वारकरी माझा पांडुरंग आहे या भावनेनं सगळेजण एकमेकांशी वागत असतात, एकमेकांची सेवा करत असतात. सकाळी लवकर उठून महिला स्नानसंध्या उरकून कपडे वाळवून तयार होतात, तोपर्यंत पुरुष मंडळी आपापलं आवरतात. जणू ही सगळी एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेली, एकाच घरात राहणारी असल्यासारखी वाटतात. दिवसभर त्या हरिनामाच्या गजरात चालल्यामुळे दमतील म्हणून पुढे जाऊन मुक्कामाच्या ठिकाणी काही लोक राहुट्या ठोकून आणलेल्या शिध्याचा प्रसाद बनवतात. ठरलेल्या मुक्कामी जाऊन सगळा ताण विसरून त्या हरीच्या चिंतनात भोजनाची व्यवस्था होते आणि परत टाळ मृदंगाच्या गजरात अभंग, भारूड, भजन होतं आणि हा दमलेला देह त्या विठ्ठलाच्या नामात कधी भूमातेवर विसावतो हेही कळत नाही. बायका तर फुगडी, झिम्म्या, ओव्या, हरिपाठ, कावटकण्या, जनीचे अभंग गात निघालेले असतात. सेवेत एवढंच काय प्रथमा, आपला पण त्या विठ्ठलाच्या खारीचा वाटा म्हणून लोक पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या, सुंदर रांगोळ्या, फुलांची पुष्पवृष्टी, मोफत औषधालय, मोफत ग्रंथ वाटप या सेवा पुरवतात. आनंदाचे डोही आनंद तरंगे असा परमोच्च कोटीचा परमानंद असतो वारीत. म्हणूनच हे भजन कीर्तन हा सोहळा बघून आपसूक शब्द निघतात की याची देही याची डोळा, पाहेन मी माझ्या मोक्षाचा सोहळा. दिवसभर चालून भागून दमलेल्या वारकऱ्यांचे सुजलेले पाय तेल लावून चोळून देण्यापर्यंत वारकऱ्यांना आंघोळ घालून त्यांचं यथोचित स्वागत प्रत्येक वारीच्या मार्गावर केलं जातं. साधुसंत येती घरातोची दिवाळी दसरा म्हणत प्रत्येक वारकरी साधुसंत असून ही वारी म्हणजे सगळ्या वैष्णवांसाठी दिवाळीच असते. हजारो DJ ज्याच्यापुढे निकामी पडावेत असा ब्रह्मानंदी घुमणारा टाळवाद्याचा गजर असतो. अनेक अप्सरा सुन्न पडाव्यात अशा तालासुरात सफेद वस्त्र परिधान करून कपाळी केशरी टिळा, उरीत तुळशीमाळा मिरवत हे लाखो वैष्णव ज्ञानबा तुकारामच्या तालावर एका तालात आपलं देहभान विसरून नाचत असतात. माऊलीच्या पालखीचे रिंगण सोहळे चांदोबाचा निंब, सदाशिवनगर, खुडूस, बाजीरावच्या विहिरीजवळ वाखरी इथेही खूप मोठं गोल रिंगण पाहायला मिळतं. हे रिंगण पाहण्यासाठी आजूबाजूच्या खूप परिसरातले लोक आनंदाने यात सामील होतात. या रिंगण सोहळ्यात काही वारकरी त्या रिंगणातनं पताका घेऊन पुढे पळतात, तर माऊलींचा मानाचा घोडा या रिंगणातनं फिरवला जातो.
आजूबाजूला बसलेले वैष्णवजन त्या विठुमाऊलीचा असा जय जयकार करतात की अंगावर शहारे येऊन तिथेच त्या भगवंताचं साक्षात दर्शन घडतं. या रिंगणात टाळकऱ्यांचं रिंगण, पताका रिंगण, मेंढ्याचं रिंगण, पखवाजाचं रिंगण, तुळशी वृंदावन डोईवर घेऊन फिरणाऱ्या महिलांचं रिंगण, अश्वाचं रिंगण असे रिंगण सोहळे होतात. वारीच्या प्रस्थानाचा काळ हा पावसाळ्याच्या दरम्यान असल्यानं याचं एक शास्त्रीय कारणसुद्धा मानलं जातं. या दिवसात सूर्यनारायणाचं दर्शन सहसा घडत नसल्यानं आपली पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे शरीराला हालचालीची गरज असते आणि त्यासाठी हा चालत वारीचा प्रवास. मग त्यात पारंपरिक खेळ म्हणजे फुगड्या, झिम्मा, पळणं, टाळ्या वाजवणं, हसणं, एकमेकांचं दुःख दिसलं की रडणं, उड्या मारणं, तालात नाचणं, या सगळ्या गोष्टी एकसाथ झाल्यानं आणि संसारातला त्रास, दुःख विसरून रोज त्याच संसारी गोष्टीतनं हा वारीचा सुखद अनुभव घेणं म्हणजे गाडी कधीतरी जाऊन परमार्थाच्या गॅरेजवर सर्व्हिसिंग करून आणणं असं मला वाटतं. म्हणजे परत 11 महिने टाकाटक. म्हणून माझा वारकरी दणकट काण्याचा आणि उदार मनाचा असतो. ऊन वारा पावसाची, तहान भुकेची, त्या विठुरायाच्या हवाली संसाराची धुरा देऊन दिवेघाटासारखा अवघड घाट तो सर करतो. या सोहळ्यासाठी एस टी महामंडळ जादा गाड्या सोडतं तर रेल्वेही जादा सुटलेल्या असतात. प्रशासन वारीच्या देखरेखीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज करते, पण हा डोळे दिपवणारा आसमंतात लाखो विजा एकसाथ चमकाव्या असा दिसणारा सोहळा बघून पोलीस यंत्रणासुद्धा त्यांच्यात सामील होऊन फुगड्या खेळते. पंक्तीतला सुग्रास मधुर प्रसाद चाकते. त्यांच्या मनातला वारकरी जागा होऊन तोही त्या भक्तिरसात मिसळून जातो. भाऊसाहेब पुढे सांगतात की या कोरोना रूपी राक्षसानं देवांनाही बंदिवान केल्यासारखं झालं होतं प्रथमेश. पण तुला सांगतो प्रथमेश, आमच्या मनातला वारकरी कधी त्या विठुरायाच्या चरणांपासून दूर नाही झाला. 2 वर्ष त्या पंढरीला कोरोनामुळे जाता आलं नाही. फार तडफड झाली रे सगळ्या वैष्णवांची. पाण्याविना माशाची तडफड होते ना, अगदी तशी अवस्था झाली होती. सगळी पंढरी सुनी सुनी दिसत होती. त्यामुळे आपसूक ह्या ओळी ओठावर तरळल्या. उबगोनी संसारी तुझ्या रे श्रीहरी, नित्य मी पंढरी येत असे. उबगोनी संसारी तुझ्या रे श्रीहरी, नित्य मी पंढरी येत असे. किती सरले दिस लागली से आस, जीव कासा विस तुझ्या विना. काय झाला रे गुन्हा, काय झाला रे गुन्हा, दारी हा कोरोना, पंढरीच्या राणा काय करू. टाळणी मृदुंग नसे रे अभंग, ना रिंगणाचा संग याही वर्षी. पुरे झाले देवा विठ्ठलाबा केशवा, सोडविशी जीवा नाही तरी. कोरोनाचा कहर घेईना माघार, जग हे बेजार झाले आता. रामकृष्ण हरी चुकली रे वारी, सुनी ही पंढरी बघवेना. पाहे डोळा वाट व्हावी गळा भेट, पाहे डोळा वाट व्हावी गळा भेट. नको आता न्हाट रुक्मिणी वल्लभा, नको आता न्हाट रुक्मिणी वल्लभा. अरे अशी गत आम्हा सगळ्यांची झाली होतं. हे भाऊसाहेबांनी म्हणेपर्यंत होय होय अगदी बरोबर आहे म्हणून सगळे गावकरी कुजबूज करायला लागले. भाऊसाहेब म्हणाले, प्रथमेश, या लाखो लोकांच्या पालख्या पंढरीत दाखल होताच त्या पंढरीची धूळ माथ्याला लावून धन्य मानतो आम्ही स्वतःला. ते चंद्रभागेत स्नान करून तिचं तीर्थ पिऊन प्रत्येकजण भाग्यवान समजतो. जेव्हा नभती गोदा गंगा, जेव्हा नभती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा. माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा. अशा या भीमा नदीचा उगम कसा आणि कुठे झाला ते सांगतो. एकदा त्रिपुरासूर नावाचा दैत्य खूप उन्मत्त होऊन मातला होता. तो सर्व देवांना ऋषींना त्रास देत सुटला होता. तेव्हा सर्व देवांचा देव महादेवाला सगळ्यांनी या त्रिपुरासुराचा वध करण्याची विनंती केली. क्रोधात नंदीवर आरूढ होऊन महादेव त्रिपुरासुराशी युद्ध करायला लागले. रागानं लाल झालेल्या महादेवाच्या अंगातनं घामाचे लोट व्हायला लागले.
त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि सह्याद्रीच्या पठारावर भीमाशंकर इथे महादेवाच्या घामाच्या रूपात ही नदी रागाच्या स्वरूपात खूप वेगात वाहायला लागली. ती तुळजापूर नरसिंहपूर करत पंढरपूरच्या दिशेनं वेगात येत होती. तेव्हा पंढरपूरवासियांनी देवांना विनंती केली, त्या नदीलाही विनंती केली की हे सरिते, तू शांत होऊन भगवंताच्या दर्शनाला ये, तुझं स्वागत आहे. असं म्हणताच ती एकदम शांत शीतल होऊन व्हायला लागली. हीच भीमा नदी मांडव खडकीपासून विष्णुपदापर्यंत वक्राकार झाल्यामुळे तिला चंद्राचा आकार प्राप्त झाला. त्यामुळे तिला चंद्रभागा असं म्हणतात. ही भीमा नदी पंढरीच्या तटावर शीतल झाल्यामुळे भैरवजी नदीला वर देतात की तू इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना पतितांना पावन करशील. अजून एक कथा आहे बरं का याविषयी. चंद्राची वाईट नजर बृहस्पती ऋषींच्या पत्नीवर म्हणजे तारावर पडली. तेव्हा बृहस्पतीनं चंद्राला शाप दिला की तुझा क्षय होईल. चंद्राचं तेजपुंज रूप त्वरित काळोखात बदललं. चंद्र बृहस्पतींच्या पाया पडून क्षमायाचना करायला लागले. तेव्हा बृहस्पती ऋषी म्हणाले की तू भीमा नदीत जाऊन स्नान करून त्या श्रीहरी विष्णूचं, त्या पांडुरंगाचं दर्शन घे. मग चंद्र भीमेच्या पात्रात स्नान करून पापांची क्षमायाचना करतात आणि त्या भगवंताचं दर्शन घेतात. तेव्हापासून 15 दिवस कृष्ण पक्षात चंद्राचा क्षय होतो आणि शुक्ल पक्षात त्याच्या कलात तेजपुंज होतात. चंद्र आपल्या शापातून मुक्त झाला. चंद्रानं त्या पात्रात स्नान केल्यामुळे त्याला चंद्रभागा असंही म्हणतात. आता चंद्रभागेचा पुढचा भाग म्हणजे विष्णुपद. या विष्णुपदाचं दर्शन घेतल्यानं वैकुंठ प्राप्ती होते अशी आख्यायिका आहे. भगवान श्रीहरी विठ्ठल मंदिरातून मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत या विष्णुपदात वास्तव्याला असतात आणि त्यामुळे सगळे भाविक मोठ्या श्रद्धेनं विष्णुपदाला जातात. देहुडा चरणी वाजवतो बेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. गयासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान विष्णू अवतरलेलं हे स्थान. या गयासुराच्या उन्मत्तपणाला त्रासून भगवान श्री विठ्ठलानं त्याला पाताळात गाडल्याची खूण आजही विष्णुपदाच्या ठिकाणी आपल्याला दिसते. भगवान विष्णूंबरोबर गोवर्धन पर्वत इथे विराजमान झालेला दिसतो. आपल्याला टेकडीच्या रूपात विष्णुपदापुढच्या बाजूला भीमा आणि पुष्पावती म्हणजे ते यमुनेचंच दुसरं रूप आहे बरं का. भीमा आणि यमुनेचा संगम आपल्याला बघायला मिळतो. गोपाळपूर रोडवरून आत येताच आपल्याला संत जनाबाईला सुळावर चढवलेलं मंदिर दिसतं. पुढं गेलं की भीमा नदीनं चोहोबाजूने व्यापलेले असे ते जुनं 16 खांबाचं दगडी मंडप असलेलं विष्णुपदाचं दर्शन घडतं. भगवान श्रीकृष्ण म्हणजे द्वारकाधीश, तो पांडुरंग, आपल्या अनंत लीला ते दाखवत असतात आणि त्यापैकी एक म्हणजे हे विष्णुपद. ते आपल्या गाईगुरांना चरवण्यासाठी इथे येत. त्यांच्या समवेत अनेक गोपगोपी असत. श्रीकृष्ण गाईगुरांबरोबर बासरी वाजवण्यात दंग असायचे आणि गोपगोपींबरोबर लीला करून रास करून दमल्यावर इथे बसून सगळ्यांनी आणलेला गोपाळ काला ते खायचे. त्यांच्या या लीला बघण्यासाठी नारद मुनी इथे अवतरले. भगवंताच्या लीला बघण्यासाठी ते पुष्पकमलावर आसनस्थ झालेलं मंदिर आजही आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्या खाणाखुणा म्हणजे श्रीकृष्णाचं दीड चरण म्हणजे एक पाय खाली आणि एक पाय तिरपा करून उभारलेलं देहुडा चरण, तसंच समचरण. चारी बाजूला गाईचा खूर बघायला मिळतो. श्रीकृष्णांची बासरी गाई राखण्यासाठी आणलेल्या काठीचा आकार आजही दिसतो. तर सर्व बालगोपाल काला करून खाण्यासाठी तिथे ताट आणि वाटीचा आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. म्हणूनच आजही मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर सर्व भाविक भक्त आपण आणलेला प्रसाद देवाला दाखवून गोपाळकाला करून इथे वनभोजनाला येतात. हे सारं भूलोकीचं वैभव बघून स्वर्गीचे देव इच्छिती भूलोकी व्हावा जन्म आमुचा असं म्हणतात. या गोपाळकाल्याचा आनंद आणि त्याची चव चाखण्यासाठी सर्व देवी देवतांनी माशाचं रूप धारण करून ते सोहळा बघण्यासाठी आणि गोपाळांनी भीमेत धुतलेला हात म्हणजे ते उच्चिष्ट खाण्यासाठी ते येतात त्या मत्स्य रूपात. म्हणूनच इथले मासे जरा वेगळ्या स्वरूपाचे आपल्याला दिसतात. हे सगळे मासे उच्चिष्ट खातात हे बघून भगवान श्रीकृष्णानं आपल्या ज्ञानचक्षूनं बघितलं आणि ते म्हणाले,
चेंढ्या आजपासून काला खाल्ल्यावर कोणीही हात पाण्यात धुवायचा नाही, तर सगळ्यांनी आपला हात आपल्या मागच्या बाजूला म्हणजे टिर्रीला पुसायचा. तेव्हापासून काला खाल्ल्यावर हात मागच्या बाजूला पुसला जातो. मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशीला सगळे वैष्णव विष्णुपदाला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. द्वादशीचं व्रत ते तिथेच सोडतात. भीमेच्या तीरावर कोळी लोकांच्या नावेत बसून नौकाविहार करून भाविक भक्त या नयनरम्य परिसराचा आनंद लुटतात. आसपासच्या गावातून लोक डबे आणून वनभोजनाचा आनंद घेताना दिसतात. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला रुक्मिणी माता रुसून दिंडीर वनात आली होती, तिचा शोध घेण्यासाठी भगवान विष्णू पंढरीत प्रथम येऊन जिथे उभारले ती शिळा म्हणजे हे विष्णुपदावरचं समचरण असलेली खोण. अशा प्रकारे सगळ्या पालख्या पंढरीत प्रवेश करतात आणि पंढरपूरकर या वैष्णवांचं स्वागत करतात. आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाच्या दर्शनाची रांग 7 मजली भरून पार गोपाळपुराच्या पुढे जाते. तरीही विठ्ठल भक्त ऊन वाऱ्याची तमा न बाळगता दर्शनाचा अट्टाहास करतो. इथे येणारा प्रत्येक वारकरी माझे माहेर पंढरी असं मानून आपल्याबरोबर आणलेला शिधा शिजवून 7-8 दिवस मुक्काम करतो. पंढरपूरवासी येणाऱ्या सगळ्या भक्तांना आपल्या घरातल्या खोल्या देऊन त्यांना आपल्या घरचा एक सदस्य नाही तर तो पांडुरंगच आलाय अशी त्याची सेवा केली जाते. एकादशीच्या दिवशी अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असं दृश्य बघायला मिळतं. घरोघरी गल्लोगल्ली लोक तंबू राहुट्या ठोकून अगदी हक्कानं त्या विठुरायाच्या नामात दंग होऊन गजर करत असतात. एकादशी दिवशी मानाच्या पालख्या घेत नगरप्रदक्षिणा घालतात. विठ्ठल रुक्मिणी मातेचा रथ सजवून नगरप्रदक्षिणेला निघतो. हा रथ हाकण्याचा मान एका महाराला दिला जातो. रथावरून खारीक खोबरं बत्तासे उधळले जातात. लाखो लोक या रथयात्रेत सामील होतात. नववधूसारखं पंढरपूर सजलेलं असतं. अबीर गुलालाचा सुगंध आसमंताला भिडलेला असतो. तऱ्हेतऱ्हेची दुकानं थाटलेली असतात. रोषणाईनं लख्ख झालेलं हे विठ्ठल मंदिर अजूनच उजळलं जातं. हौशी लोकांसाठी पाळणे काय, खरेदी करणाऱ्यांसाठी दुकानं काय, खवय्यांसाठी खाऊगल्ली काय, बघाल तेवढं थोडं. वारी काळात भक्तांना दर्शन न थकता देण्यासाठी षष्ठी सप्तमीपासून ते पौर्णिमेचा काला होईपर्यंत भगवंताला मागे टेकण्यासाठी लोड तक्के लावले जातात. भगवंताचे नित्य उपचार बंद करून तो सावळा श्रीहरी भक्तांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी 24 तास विटेवर उभा असतो. तो भगवंत पहाटे काकड आरतीपासून संध्याकाळी 11 वाजता शेजारतीपर्यंत त्या विटेवर उभारलेला असतो. पण शेजारतीनंतर त्याला शयनगृहात आराम करता येतो. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भेटण्यासाठी तो न थकता उभा ठाकलेला असतो. या आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री वारीच्या एकादशीच्या पूजेचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मिळतो. त्या वेळेला ज्याची सत्ता असेल तो या महापूजेचा मानकरी असतो. ज्या वेळेला मुख्यमंत्री त्या पूजेसाठी हजर असतील त्यावेळेला श्रीहरीजवळ जो कोणी भक्त रांगेत उभा असेल त्या दाम्पत्याला मंत्र्याबरोबर पूजेला बसायचा मान दिला जातो. मुख्यमंत्र्याबरोबर पूजेचा मान मिळाल्यानं ते दाम्पत्य स्वतःला धन्य मानतं आणि सगळ्यांच्या सुखाची कामना त्या विठूच्या चरणी सगळे करतात. असा हा चैत्र, माघ, कार्तिक, आषाढ वारीचा सोहळा नयनरम्य असतो, जे पाहायला सुद्धा भाग्य लागतं. प्रत्येक वारकरी त्या विठुरायाचं दर्शन घेऊन मनातलं हितगुज त्याच्याजवळ बोलून त्याचा कृपाप्रसाद पदरी घेऊन पौर्णिमेचा काला झाल्यावर परततो. काला म्हणजे लाह्या, चिरमुरे, दही, डाळिंब, मिरची हे एकत्र करून मटक्यात भरून ते मटकं फोडून सगळे गोपाळ चाटून पुसून खातात. गोपाळपूरचा गोपाळकाला बघण्यासाठी अनेक वारकरी तिथे जमतात. त्या काल्याचं कीर्तन श्रवण करून काल्याचा प्रसाद ग्रहण करून वारकरी आनंदानं आपल्या परतीची वाट चालायला लागतो. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादानं पाहिली मी ही तुझीच रे पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीने. असं गुणगुणत तो विठुमाऊलीच्या कृपाप्रसादाचं दान आपल्या पदरात टाकून परत संसाराच्या मायासागरात पोहायला सज्ज होतो.
गोपाळपूरसारखा महाद्वार कालाही बघण्यासाठी देश विदेशातले भाविक भक्त आलोट गर्दी करतात. गोपाळ काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. या महाद्वार काल्याला हरिदास काला सुद्धा म्हटलं जातं. हरिदास घराण्यामध्ये 11 पिढ्यांपासून ही काल्याची परंपरा आहे. हरिदास घराण्यातल्या कान्हा हरिदासांना साक्षात भगवंतांनी पांडुरंगांनी आपल्या खडावा म्हणजे पादुका दिल्या. आषाढी आणि कार्तिक वारीला या खडावा डोक्यावर घेऊन काल्याच्या लाह्या वाटप करण्याची आज्ञा दिली. कान्हा हरिदासांपासून गेल्या 11 पिढ्यांपासून हरिदासांच्या काल्याच्या वाड्यापासून काल्याचं लाह्याचं वाटप करत ते महाद्वारापर्यंत येऊन परत विठ्ठल मंदिरात सभामंडपात येतात. हरिदासांचे विद्यमान वंशज असणारे भक्तपरायण मदन महाराज हे काल्याच्या अगोदर 3 दिवस बिना अन्न पाण्याचा उपवास करतात. 3 दिवसाचा कडक उपवास झाल्यानं अंगात त्राण नसलेल्या या महाराजांच्या डोक्यावर श्रीहरी भगवंतांनी दिलेल्या खडावा बांधल्या जातात आणि त्यांना खांद्यावर घेऊन त्यांच्यावर अबीर गुलाल बुक्क्याची लाह्याची उधळण करतात. त्यानंतर संत नामदेव महाराजांचे वंशज असणारी नामदास मंडळी या काल्याच्या वाड्यात येऊन भजन कीर्तन करतात. त्यावेळेला भगव्या पताका टाळ मृदुंगाच्या घोषानं सगळा आसमंत भक्ती रसात न्हाऊन निघतो. मग हे सगळे वैष्णव टाळ मृदुंगाच्या गजरात काल्याच्या वाड्यापासून मदन महाराजांच्या डोक्यावर पागोट्यानं बांधलेल्या खडावा घेऊन सभामंडपात येतात आणि तिथे त्यांना खांद्यावर येऊन 5 प्रदक्षिणा मारल्या जातात. त्यानंतर मदन महाराजांच्या डोक्यावर मानाची दहीहंडी फोडली जाते. लाह्यांची मुक्तपणे त्या खडावांवर मदन महाराजांवर मोत्याप्रमाणे मुक्त उधळण होते. हा गोपाळ काला खाऊन सगळे स्वतःला धन्य समजतात. हा सोहळा परत चंद्रभागेला जाऊन मानाच्या काल्याच्या वाड्यात येऊन तिथेही त्यांच्या डोक्यावर दहीहंडी फोडली जाते आणि तिथे आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना काल्याचं वाटप केलं जातं. पंढरपूरमध्ये हा हरिदासांचा वाडा काल्याचा वाडा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. साक्षात त्या परब्रह्माच्या आज्ञेवरून आषाढी आणि कार्तिकीच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा हरिदास काल्याचा सोहळा पार पडतो. सगळे भाविक आनंदानं हा सोहळा डोळ्यात साठवून काल्याचा प्रसाद ग्रहण करून हात आपल्या मागच्या बाजूला पुसतात. हा सोहळा विधिवत पार पडल्यावर मदन महाराजांना पाणी पाजून हा उपवास सोडला जातो आणि मग तिथे आलेले सगळे भाविक गोपाळ काला गोड झाला, गोपाळांनी गोड केलाचा जयघोष करतात. असा हा गोपाळ काला गोड करून वारकरी परततो. तो परमात्मा भगवंत श्रीहरी विठ्ठल अविरत 20 ते 29 दिवस साऱ्या भक्तांना विटेवर उभं राहून दर्शन देत असतो. तेव्हा पौर्णिमेच्या नंतर काही दिवसांनी प्रक्षाळ पूजा केली जाते. प्रक्षाळ पूजेच्या आदल्या दिवशी 11च्या सुमाराला सुगंधी मोगरेल तेलानं अर्धा तास मालिश केली जाते. त्या दिवशी गरम पाण्यानं 12 वाजता आंघोळ घातली जाते. 12 वाजल्यापासून सर्व भाविक घरून लिंबू पिठी साखर घेऊन येतात आणि त्या भगवंताचा शीण थकवा घालवण्यासाठी त्या परब्रह्माच्या पायाला चोळतात. त्या परब्रह्माबरोबर लिंबू आणि पिठी साखर साऱ्या मंदिरातल्या मूर्तींना साऱ्या मंदिराला लावली जाते आणि मंदिर स्वच्छ धुवून आकर्षक फुलांच्या देखाव्यानं माळी लोक मंदिरात सुबक आरास करतात. तो विटेवरचा शिंडलेला भगवंत परत काकडा आरतीनं 5-5:30च्या सुमारापासून दर्शन देण्यासाठी सज्ज होतो. त्या दिवसापासून त्या भगवंताचे राजोपचार परत चालू होतात. मंदिरात दिव्य रोषणाई आणि फुलांची आरास केल्यानं मंदिर अजून तेजोमय लख्ख दिसायला लागतं. सोवळ्यात केलेला 18 वनस्पतींनी आयुर्वेदिक असा बनवलेला काढा त्या केशवाला पाजला जातो, जेणेकरून त्या मुरारीचा थकवा जावा. पंढरपुरात प्रक्षाळ पूजेला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. त्या भगवंतालाही सोहळ्यात बनवलेला पुरणपोळीचा नैवेद्य, 16 भाज्या, 16 चटण्या असा नैवेद्य दाखवला जातो. प्रक्षाळ पूजेच्या दिवशी परत गावातल्या भक्तांची आलोट गर्दी मंदिरात बघायला मिळते. अशा या भूवैकुंठात म्हणजे दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीत जन्माला येणंसुद्धा भाग्याचं समजलं जातं. म्हणून या पंढरीचे कोणीही लोक दुसऱ्या गावी गेले तरी त्यांचं यथोचित आगत स्वागत करून माझा विठ्ठलच माझ्या घरी आला आहे असं आदरातिथ्य करतात. अगदी लहान मुलांच्याही पाया पडून तो त्या भगवंताचं रूप असल्याचं ते मानतात. अशी ही पुण्य पंढरी नगरी
आषाढी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत 4 महिने तो शेषशयनी गोविंद योगनिद्रेत असल्यानं या 4 महिन्यांना चातुर्मास असं संबोधलं जातं. काही मानाचे वारकरी या चातुर्मासात पंढरीत पावलोपावली असलेल्या मठात धर्मशाळेत राहतात. 4 महिने भजन कीर्तन करून त्या भगवंताला आळवतात. या 4 महिन्यांमध्ये वैष्णव कांदा, लसूण, वांग जेवणातनं वर्ज्य करतात. या 4 महिन्यात सात्विक आहार घेऊन वृत्ती शांत ठेवणं हा यामागचा हेतू. कांदा आणि लसूण पाहिलं तर तामसी, त्यामुळे 4 महिने सेवन त्याज्य मानलं जातं. म्हणून या लसूण कांदा घातलेला कुठलाही पदार्थ भगवंताला भोग म्हणून चढवला जात नाही. सर्व पालेभाज्या, फळं, दूध, सात्विक पक्वान्नांचा भोग चढवला जातो, पण कांदा लसूण कधीही प्रसादात, नैवेद्यात वापरला जात नाही. याचंही कारण ऐक प्रथमा. असं भाऊसाहेबांनी म्हणताच मधूनच राधा अक्का म्हणाली, काय बाया भाऊसाहेबांना किती ठाव आहे त्या पांडुरंगाविषयी. बघा कवा बाप जन्मी माहिती नव्हतं. प्रथमा, आज तुझ्यामुळे समजा ऐकायला भेटलं बाबा. तोपर्यंत राधा अक्का गप्प बसून ऐकणार आहात का नाही असं कोणीतरी म्हणतात सगळे शांत होऊन ऐकायला लागले. भाऊसाहेब सांगायला लागले, जेव्हा समुद्रमंथन झालं त्यावेळेला 14 रत्न बाहेर पडली. त्यात अमृताचा कलश निघाला. या कलशावरनं देव आणि दैत्यांचं युद्ध सुरू झालं. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून दैत्यांना मोहित केलं आणि अमृताचा कलश घेऊन स्वतः हाताने अमृत वाटप सुरू केलं. देवांच्या रांगेत भगवान विष्णू अमृत वाटप करत असताना कपटी रूपानं राहू आणि केतू हे 2 राक्षस देवांच्या पंक्तीत येऊन बसले. रूप बदललेले हे राक्षस ओळखू न आल्यानं त्यांनाही अमृत मिळालं. तेवढ्यात चंद्रदेव आणि सूर्यदेवाच्या लक्षात आलं की हे दोघं रूप बदलून आपल्या पंक्तीत येऊन बसलेत. म्हणून देवांनी मोहिनी रूप घेतलेल्या त्या भगवंताला सांगताच भगवंत विष्णूनं आपलं सुदर्शन चक्र सोडलं, राहू केतूची मुंडकी उडवली. तोपर्यंत त्या दोघांनी अमृतप्राशन केलं होतं. ते गळ्यापर्यंत गेलं होतं. धडापर्यंत न गेल्यानं धड त्यांचं मरण पावलं. आजही राहू केतूची मस्तकं अमृतानं जिवंत असल्यानं ते अजूनही ग्रहरूपानं प्रत्येकाला त्रास देत असतात. सांगायचा मुद्दा असा की जिथे त्या राहू केतूच्या मस्तकातून रक्त पडलं तिथे 2 कोंब उगवले. ते म्हणजे एक लसूण आणि एक कांदा. म्हणजे हे लसूण आणि कांदा राक्षसाच्या रक्तापासून उत्पन्न झाल्यामुळे ते तामसी मानले जातात आणि त्याचा भोग भगवंताला अर्पण करत नाहीत. राहू आणि केतूने अमृतप्राशन केल्यामुळे या 2 भाज्यांमध्ये खूप गुणकारी घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे डॉक्टर लोक याचं सेवन करायला सांगतात, पण अध्यात्मात याला वर्ज्य केलेलं आहे. तामसी राक्षसांच्या रक्तापासून याची उत्पत्ती झाल्यामुळे याचं सेवन केल्यावर तोंडाला दुर्गंधी येते. तसंच यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे या 4 महिन्यात आपली भूक मंदावलेली असल्यानं हा लसूण कांदा पचायला जड असतो, त्यामुळेही आपण त्याचा त्याग केला पाहिजे. असो, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात. म्हणूनच तुलसी विवाह झाल्यावर त्या भगवंताला आपण आळवतो आणि म्हणतो की हे भगवंता, 4 महिने आपण निद्रिस्त होतात, आता उठून 8 महिने भक्तांचं पालन करावं. अरे तो भगवंत योगनिद्रेत जातो म्हणजे काय भक्ताचं पालन करत नाही असा त्याचा अर्थ नाही. तर तो आपण झोपेत असताना सुद्धा जपा अजपाच्या रूपात प्रत्येकाच्या अंतरी नांदत असतो. अशा या विठुरायाच्या नगरीत जन्माला येऊन एकदा तरी जावं, ते सावळं रूप बघावं. अशा या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. या रांगेत भक्त 4-5 दिवस त्याच्या भेटीसाठी तिष्ठत उभा असतो. पण जर एखाद्याचं दर्शन तिथे घडलं नाही किंवा परत जायची गडबड असेल तर काही भक्तजन पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला सुमारे 250 मीटर अंतरावर असणाऱ्या ताकपिठे विठोबाचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य समजतो. हा ताकपिठे विठोबा म्हणजे कोण ऐका. एक रमा नावाची महिला होती. ती पैठणहून इथे पंढरीला आली होती. तिची विठुरायाच्या चरणी निस्सीम भक्ती जडली होती. ती रात्रंदिवस त्या विठुरायाचे गुणगान गायची. दळिता कांडिता गाईन मी तुझा अनंता असं म्हटल्याप्रमाणे ती रमा त्या विठ्ठलाला आपल्या भक्तिरसातनं आळवायची. ती रोज आपण जे काही भोजन बनवलेलं असेल त्याचा भोग त्या भगवंताला चढवल्याशिवाय जेवत नसे.
भगवंताला तिच्या हातचं गुणगान करत केलेलं ताकपीठ फार आवडायचं. रमाई तितक्याच आवडीने त्या भगवंताला ताकपीठाचा भोग द्यायची. एक दिवशी ही रमा आजारी पडली, त्यामुळे तिला भगवंताला ताकपीठ देणं जमलं नाही. भगवंताला भोग न चढवल्यामुळे तिने हे अन्न ग्रहण केलं नाही. ती क्षीण झाली. तेव्हा भगवंत म्हणजे दिनाचा दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू असा हा अच्युत स्वतः रूप घेऊन विटेवरनं उतरून रुक्मिणी मातेला घेऊन रमाच्या घरी गेले. तिची सेवा करून तिच्या हातानं त्यांनी ताकपीठ खाल्लं. रमा भगवंताला ताकपीठ भरून स्वतःला खूप भाग्यवान समजत होती. हळूहळू भगवंताला ताकपीठाचा भोग चढवून ती स्वतःही खाऊ लागल्यानं तिची प्रकृती सुधारली. तेव्हा भगवंत आपल्या कांतेला घेऊन निघाले. रमाबाईंनी त्यांना अडवलं आणि विठ्ठलाचा हात पकडत आपल्या भक्तीनं थांबण्याचा आग्रह केला. रमाच्या त्या भक्तिपोटी भगवंत आपल्या सहचारिणीसह रमाच्या वाड्यात राहिले. पत्रम पुष्पम फलम तोय योमत भक्त्या प्रयास्थिती म्हणून भगवान म्हणतात, जो कोणी भावयुक्त अंतःकरणानं मला पान, फूल, फळ किंवा कशाचाही भोग चढवेल त्याला मी प्रसन्न होतो. ताकपीठ हे विठोबाच्या मंदिरात सुमारे 1547 सालचा शिलालेख बघायला मिळतो, ज्याच्यावर लिहिलं आहे की श्री विठ्ठलदेव रुक्मिणीसह कालबायुक्त नाम 90 स्वर आस्वान सुद पाडी व ओळी संपूर्ण. अशा या ताकपीठे विठोबाच्या मंदिरात आजही ताक आणि पिठाचा भोग भगवंताला भक्तिभावानं चढवला जातो. भगवान विठ्ठलासारखे नित्योपचार या ताकपीठे विठोबाचेही केले जातात. असं मानलं जातं की जो कोणी भक्त मोठ्या श्रद्धेनं भगवंताला ताक आणि पिठाचा भोग चढवेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. असा हा भगवंत संपूर्ण पंढरीभर भूवैकुंठात आपल्या लीला दाखवतोय. चैत्र महिना म्हटलं की सगळ्या महाराष्ट्रभर देवांची जत्रा चालू होते. सगळीकडे लग्नांना ऊत येतो. त्या भगवंताचंही विठुरायाचंही लग्न वसंत पंचमीला मोठ्या थाटात पंढरपुरात पार पडतं. या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, घेऊन पत्रिका गेलो देशोदेशावर. प्रतिवर्षी वसंत पंचमीला विठ्ठल मंदिराचा परिसर पाना फुलांनी एखाद्या मंगल कार्यालयासारखा सजवला जातो. विठ्ठल रुक्मिणी मातेला पांढरा शुभ्र रेशमी पेहराव चढवला जातो. रुक्मिणी माता ही विठ्ठलाच्या वामांगी बाजूला असल्यानं त्यांची उत्सवमूर्ती सजवून एकत्र आणली जाते. डोईवर मुंडावळ्या, ललाटी केशरी गंध, अबीर, गुलाल लावून नववधू वरांना सजवलेल्या सभामंडपात आणलं जातं. मध्यभागी अंतरपाठ धरून ब्राह्मण मंगलाष्टका म्हणतात आणि मोठ्या थाटामाटात सनईच्या सुरेल स्वरात विठ्ठल रुक्मिणीचा लग्न सोहळा साजरा होतो. खरं पाहिलं तर रुक्मिणी मातेनं त्या कृष्णाला वारण्यासाठी स्वयंवर रचलं आणि त्या श्रीकृष्णाला 7 ओळीचं प्रेमपत्र पाठवलं. हेच ते प्रेमपत्र. जगातलं हे पहिलं प्रेमपत्र असल्याची आख्यायिका रुक्मिणी स्वयंवरात आजही सांगितली जाते. माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमीला हा लग्न सोहळा सर्व भाविकांसमवेत पार पाडला जातो. या वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला पांढरंच वस्त्र परिधान केलं जातं आणि त्यांच्या अंगावर रंगांची मुक्त उधळण करण्यात येते. या शुभ्र वस्त्रावर रंगांची उधळण झाल्यानं अजूनच ते सावळं रूप लोभस दिसतं. आपण कितीतरी राजेशाही लग्न सोहळे बघतो, पण हा लग्न सोहळा डोळ्याचं पारणं फेडत असतो. पूर्वी या लग्नासाठी स्वर्गातल्या देवी देवतांनी उपस्थिती लावली होती. आज सामान्य भाविक भक्त मोठ्या उत्साहानं या सोहळ्याचे मानकरी ठरतात आणि आपल्या डोळ्यात हा सोहळा साठवून ठेवतात. अशा या भूवैकुंठ असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या पावन नगरीचं दर्शन जीवनात एकदा तरी घडावं अशी तळमळ प्रत्येक वैष्णवाची असते. या पंढरीत निर्मळ नितळ अखंड वाहणाऱ्या त्या चंद्रभागेचे घाट किती सुंदर आहेत. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागे लिंग पुंडलिक. ही चंद्रभागा तुकाराम महाराजांना मोठ्या बहिणीप्रमाणे भासते. जणू काही ती आपल्या छोट्या भावंडांना हाताला धरून त्या भगवंताच्या दर्शनाला घेऊन जात असते. अशा या भीमेच्या तटावर घाट बांधलेले आहेत इथे येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांसाठी. प्रथमा आता तुला मी या घाटांची महती सांगणार आहे बरं. श्रोते हो, आपणही या घाटांची महती ऐकणार आहोत भाऊसाहेबांच्याकडनं, पण ते उद्या साहित्य पंढरी या चॅनलवर
स्मिता कवडे लिखित आषाढ घन या कादंबरीच्या माध्यमातून. श्रोते हो, उद्याचा हा भाग आषाढ घन या कादंबरीचा शेवटचा भाग असणार आहे, तेव्हा जरूर ऐका. सौ स्मिता कवडे लिखित आषाढ घन साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.